सर्व सुखे आजी येथेची ओढली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनीने काळे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, तुका म्हणे वाचा राहिली कुंठित. पुढे झाले चित्त समाधान, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनीने काळी. विठ्ठल नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं, पूर्ण ब्रह्म परानंदं ईशम् आनंदी वल्लभं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. कलावज्ञ जीवो धरार्थावतारं, कलंकांक तेजोधिकामोदिवक्त्रं. खलानीशवादा पणोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा. नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा उभेरू सर्व सुखे आजी येथेची ओढली संतांची देखिली चरणांबुजे सर्व काळ होतो आठवीत मनी फिटली ते धनी येणे काळी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित केलेला अभंग श्री क्षेत्र देहू निवासी असलेले अक्षय तनुगात्र परम पवित्र महान सत्पात्र बोल्लोभा पुत्र जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा अभंग असून प्राप्त अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय साधू संतांच्या चरणाचा स्पर्श झाल्यामुळे मला जी अवस्था प्राप्त झाली त्या अवस्थेचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या या 3 चरणाच्या अभंगामध्ये करतात. विठ्ठल भगवान अकारण कारण करुणावरून आलय. रुक्मिणी प्राण संजीवन आनंद कंद भक्तवत्सल दीनवत्सल भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अनंत असीम अपार करुणेनं कृपा आशीर्वादानं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय सकल संत कंठभूषण अलंकापूर पीठाधीश्वर अखंड समाधिगण भगवान श्री ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी जगत उद्धारक चैतन्य भूषण सखल खल दंडन जिजाई रमण श्रीमंत श्री तुकोबाराय आदी करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने आज आपल्या या तरड गावामध्ये सगळ्या गावकऱ्यांच्या एकोप्यातून भक्तिभावातून सहकार्यातून संपन्न होत असणारा हा भव्य दिव्य अशा प्रकारचा श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 30वे आणि 30व्या वर्षातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने त्याचबरोबर आमचे गुरुवारी असणारे श्री गुरु महाराजांच्या आज्ञेवरून माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याच्या वाट्याला आली हे मी माझे परम सद्भाग्य समजतो. भव्य दिव्य अशा प्रकारचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन नियोजन गावकऱ्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. मी तुमच्या सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि जसे ज्ञानोबाराय तुकोबाराय बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल ऐका सज्जन हो, संत महात्म्यांना फार बोलावं लागत नाही. फार सांगण्यासाठी फार शब्दांची गरज संतांना पडत नाही. मुळामध्येच मानवी देह मिळालेला आणि आपल्या आयुष्यामध्ये आपला उद्धार व्हावा अशी खरी जिज्ञासा असलेल्या साधकांकरिता सकल संत महात्मे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला हे शिकवतात की सामान्य जीवाला जर बोलायचं झालं तर त्यानं कर्माचं बोलावं, धर्माचं बोलावं, मर्माचं बोलावं, वर्माचं बोलावं आणि सत्कर्माचं बोलावं. विठ्ठल ऐका, जी माणसं कुटुंबामध्ये किंबहुना गावामध्ये जास्त बोलतात तर जास्त बोलणाऱ्या माणसांचा समाज कमी ऐकतो आणि जी माणसं कमी बोलतात समाज त्यांचं जास्त ऐकतो. सामान्य माणसं शब्दातून बोलतात आणि संत महात्मे त्यांच्या जीवनातून बोलत असतात. म्हणून एक महत्वाचं वाक्य विनयानं आपल्या समोर बोलून जाईल. अज्ञानी माणसांची बडबड समाजामध्ये अशांती निर्माण करते. अज्ञानी माणसांची बडबड समाजामध्ये अशांती निर्माण करते
आणि ज्ञानी महात्म्याचं मौन समाजामध्ये शांती प्रदान करतं. म्हणून माणसानं जीवनामध्ये कमी बोलायला शिकावं. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या जिभेला सक्त ताकीद केली होती, देवा व्यतिरिक्त काही बोलशील तर खबरदार, तुझे 100 तुकडे करील. शतखंडे माझी होईल रसना, जरी या वचना पालटेल. तुला बोलायचं असेल तर काय बोल, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे. बोलण्याची नाही आता देवा विन काही. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा किती वेळ नामस्मरणा व्यतिरिक्त गेला असेल तर ऐका. शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला. अहो तुकोबरायांना शिंक जांभळी खोकला आला तरच तुकोबरायांचे नामस्मरण बंद पडायचं, नामस्मरणामध्ये खंड पडायचा. अन्यथा अखंडपणे जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामचिंतन करायचे. हे तुकोबरायांचं झालं हो. पण आपलं तसं नाही, आपलं याच्या विरुद्ध आहे. आपल्याला शिंक जांभळी खोकला आला तेवढ्या पुरतं आपण देवाचं नाव घेतो, परंतु तुकोबराय अखंडपणे भगवंताचं नामचिंतन करायचे. म्हणून भागवत मूर्ती, भागवत कथा प्रवक्ते श्रद्धे डोंगरे गुरुजी त्यांच्या प्रवचनामध्ये असे म्हणायचे की माणसाच्या जिभेला झालेली जखम बरी होते, पण जिभेनं झालेली जखम कधीच बरी होत नाही. ऐका, डोंगरे गुरुजी म्हणायचे की या कलियुगामध्ये जास्त पाप दोनच इंद्रियांनी केलं जाईल. एक म्हणजे डोळा आणि दुसरी म्हणजे वाणी. कारण डोळ्याच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये पाप जात असतं. म्हणून गुरुवर्य कुरेकर बाबा असे म्हणतात की माणसाच्या हृदयाला उकरडा बनवण्याचं काम कोण करत असेल तर तो डोळा करतो. कारण डोळ्याच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणामध्ये पाप जात असतं. म्हणून डोळा आणि वाणी याच्यामुळं आपल्याकडून पाप घडत असतं. म्हणून सज्जन हो, माणसानं कमी बोलायला शिकावं. जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या वाणीला स्पष्टपणे सांगतात, तुला जर वर्णन करायचं असेल तर देवाचं कर, किंबहुना संतांचं कर. सामान्य जीवाच्या वर्णना करता वाणी तू प्रवृत्त होता कामा नये. आणि तुकोबरायांची वाणी म्हणजे पतिव्रता आहे. साधू संतांची वाणी पतिव्रता असल्यामुळे ते एकतर देवाचं वर्णन करते, किंबहुना देवमान्य संतांचं वर्णन करते. सामान्य जीवाच्या वर्णना करता साधू संतांची वाणी कधीच प्रवृत्त होत नाही. ऐका, मी आपल्या समोर हा विषय घेऊन आलेलो होतो की साधू संतांना, सत्पुरुषांना जास्त बोलावं लागत नाही. पुण्यामध्ये एक साहित्यिक होऊन गेले. त्या साहित्यिकांचं नाव होतं प्र के आत्रे, म्हणजे प्रल्हाद केशव आत्रे. आणि त्या साहित्यिकांच्या बंगल्यासमोर थोडं पटांगण होतं आणि त्या पटांगणावरती एकदा एक गाढव मरून पडलं. गाढव मरून पडल्यानंतर त्या साहित्यिकांनी पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं, माझ्या बंगल्यासमोर गाढव मरून पडलंय, तेवढं गाढव उचलण्याची व्यवस्था तुम्ही करा. असं सांगितल्यानंतर तो पुणे महानगरपालिकेचा कर्मचारी म्हटला, हो ते गाढव तुमच्या बंगल्यासमोर मरून पडलंय आणि ते मी का बरं उचलावं, ते गाढव उचलण्याची व्यवस्था तुमची तुम्हीच करा. असं म्हटल्यानंतर ते पुण्याचे साहित्यिक म्हटले, गाढव उचलण्याची व्यवस्था मीच करणार आहे, पण ते उचलण्याच्या अगोदर त्या गाढवाच्या भावकीला कळावं एवढ्या करता तुम्हाला फोन लावला. विठ्ठल विठ्ठल. म्हणून असं म्हटलं जातं, वक्त्यानं पुढच्याला कळेल असं बोलावं, कळेपर्यंत बोलावं, कळावं या करता बोलावं, मात्र कळल्यानंतर नकळतही बोलता कामा नाही. जगद्गुरु तुकोबराय आज बोलायला प्रवृत्त होतात, पण जे बोलतात ते अवस्थेचं बोलतात. सामान्य माणसं व्यवस्थेसाठी जगतात आणि साधक लोक अवस्थेसाठी जगतात. किंबहुना साधकाने अवस्थेकरता जगावं. ऐका, बाहेरच्या गोष्टींना महत्व दिलं जाते ती व्यवस्था, आणि अंतरंगातल्या गोष्टींना महत्व दिलं जाते ती अवस्था. तात्पुरती टिकते ती व्यवस्था आणि कायमस्वरूपी आपल्या बरोबर येते ती अवस्था. पैशाने मिळवता येते ती व्यवस्था आणि गुरु भक्तीने साधकांना प्राप्त होती ती अवस्था. म्हणून सज्जन हो, मला असं वाटतं, सांसारिक लोकांजवळ क्रोध राहतो, वैज्ञानिकांजवळ शोध राहतो आणि साधू संतांच्या जवळ बोध राहतो. विठ्ठल विठ्ठल.
हे स्थान असं आहे, या स्थानाचा महिमा मला असा वाटतो की ज्याला शरीराचा रोग दूर करायचा आहे त्याने सुद्धा इथंच यावं, आणि ज्याला जन्मोजन्मीचा भवरोग दूर करायचा आहे त्याने सुद्धा इथंच यावं. ऐका, घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत खुशाल म्हणताय कीर्तनकाराचं ऐकावं. ऐका परत, घर बांधून पूर्ण होईपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, रोग जाईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं, केस मिटेपर्यंत वकिलाचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत कीर्तनकाराचं ऐकावं, आणि मरेपर्यंत ज्ञानोबा तुकोबारायांचं ऐकावं. विठ्ठल ऐका, एक असते रामकथा, दुसरी असते कृष्ण कथा, तिसरी असते शिवकथा, चौथी असते ती प्रत्येकाला आपापल्या घरामध्ये कधी ना कधी अनुभवायला येणारी, त्या कथेचं नाव आहे रडकथा. संसारिक माणसाच्या वाट्याला येणारी कथा, त्या कथेचं नाव काय? रडकथा. आणि इथं आल्यानंतर सद्गुरु तत्वाचं वर्णन आपण आपल्या वाणीने केल्यानंतर आपल्या वाणीला मिळणारा प्रसाद म्हणजे बोधकथा. विठ्ठल ऐका सज्जन हो, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला एकदा तरी आपल्याला अवस्था प्राप्त करता आली पाहिजे. शेवटच्या श्वासाच्या अगोदर एकदा तरी अल्पकाळ का होईना आपल्याला आपल्या गुरुभक्तीनं, आपल्या भगवत भक्तीनं, आपल्या साधना भक्तीनं, आपल्या गुरुभक्तीनं, आपल्या ग्रंथ भक्तीनं शेवटच्या श्वासाच्या अगोदर एकदा तरी अवस्था प्राप्त करता आली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जीवनामध्ये सगळं आहे, जीवनामध्ये कशाची कमतरता नाही, परंतु जीवनामध्ये जर भगवंताची भक्ती नसेल तर त्याचं जीवन कसं आहे? नाही तरी गेला जन्म वाया, तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. महाराज म्हणतात, जीवनामध्ये सगळे, जीवनामध्ये कशाची कमतरता नाही, पण जीवनामध्ये जर भगवंताची भक्ती नसेल तर त्याचं जीवन शून्य आहे, त्याचं जीवन असफल आहे, त्याचं जीवन अपयशी आहे, त्याचं जीवन अयशस्वी आहे. म्हणून जीवनामध्ये हा देह मिळालेला आहे ना, तर जीवन जगत असताना आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे.
भगवंताचं भजन करण्याकरता, भगवंताचं नामचिंतन करण्याकरता हा मानवी देह आपल्याला मिळालेला आहे. बघा ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये फार गोड बोलतात. महाराज म्हणतात, या लागी जन्मले ते मोघ, जैसे वारशे विन मेघ, का मृगजळाचे तरंग दुरोणी पहावे. ज्ञानोबराय म्हणतात, जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत, पाण्याविना भासणारं मृगजळ व्यर्थ आहे, त्याप्रमाणे जो मनुष्य या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला पण तो भगवंताचं भजन करत नाही, त्याचा जन्म सुद्धा कसा आहे, निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक. बघा, ज्या गोष्टीसाठी, ज्या कामासाठी जी गोष्ट मिळालेली आहे त्या कामासाठी जर त्याचा यथासांग वापर केला तर त्या गोष्टीची सार्थकता आहे, नाहीतर त्या गोष्टीची निरर्थकता आहे. आपण सगळेजण शेतकरी आहोत, बरोबर ना? आपण सगळेजण शेती करतो. मग मला सांगा, शेती करत असताना आपण शेतामध्ये बियाणं आणतो. बियाणं कशा करता आणतो? पेरण्याकरता बियाणं आणतो. ते बियाणं पेरलं, आता ते बियाणं पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता आहे का नाही? उगवलं तर, उगवलं तर सार्थकता आहे, नाही उगवलं तर निरर्थकता आहे. तसं जन्माला येऊन भगवंताची भक्ती केली तर या देहाची सार्थकता आहे, नाहीतर निरर्थकता आहे. बघा, एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये ट्रिपल हिंद केसरी पहिलवान राहत होता. ट्रिपल हिंद केसरी. महाराज, आपल्याला एकदा होता येत नाही, तो 3 वेळेस झालता. ट्रिपल हिंद केसरी पहिलवान राहत होता आणि शेजारच्या गावामध्ये आखाडा भरला आणि मग आखाड्यामध्ये तो पहिलवान कुस्ती खेळण्याकरता गेला. आता सुरुवातीला कुस्ती झाल्या, त्या छोट्या छोट्या लहान लहान मुलांच्या रेवड्यावरच्या कुस्त्या झाल्या आणि आता शेवटी त्या मोठ्या पहिलवानाची कुस्ती लागली. कुस्ती लागल्यानंतर तो पहिलवान कुस्तीमध्ये विजयी झाला, कुस्तीमध्ये चितपट झाला. कुस्तीमध्ये विजयी झाल्यानंतर त्या ट्रिपल हिंद केसरी पहिलवानाला 50,000 रुपयाचं रोख बक्षीस मिळालं आणि 50 किलो चांदीची गदा त्याला मिळाली. पण नेमकं ते पाहिलं चोरांनी. आता चोरांनी पाहिल्यानंतर चोरांना काय लय बरं वाटलं असेल होय. अहो, बरंच वाटणार की 50,000 रुपये भेटणार आहे, 50 किलो चांदीची गदा भेटणार आहे. मग त्या चोरांनी हा पहिलवान नक्की कुठून जायचा आहे त्याचा शोध घेतला. त्या चोरांच्या लक्षात आलं की हा पहिलवान या जंगलातून जाणार आहे. मग चोरांनी काय केलं, त्या जंगलामध्ये त्या पहिलवानाला अडवला. आता अडवल्यानंतर मला सांगा, त्या पहिलवानांनी, त्या चोरांनी त्या पहिलवानाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला असेल का खना नारळानं ओटी भरली असेल? तुम्हाला काय वाटतं? अहो महाराज, इतका हनला, इतका हनला, काळा निळा होईपर्यंत हनला. जवळचं 50,000 घेतलं, 50 किलो चांदीची गदा घेतली आणि दिला हाकलून. आता हा घरी आला आणि घरी आल्यानंतर तिनं पाहिलं. कुणी? तिनं म्हणजे कुणी? हा, गृहमंत्र्यांनी पाहिलं. पाहिल्यानंतर ते म्हणले, होय हो, कुठं गेलता एवढं काळ निळ होईपर्यंत? कुठं गेलता? बरं, तुम्हाला सवय पण नाही काय पिण्याची वगैरे, तुम्हाला सवय पण नाही, कुठं गेलता एवढं काळ निळ होईपर्यंत? काय पराक्रम गाजवला? तो म्हणला, अगं काय सांगू तुला, घरी येत असताना 4-5 चोरांनी मला अडवलं, तोंडाला काळं फासलं होतं आणि त्या चोरांनी इतकं मारले, इतकं मारले की ते सांगायसारखं नाही. किती मारले ते तू विचारू नाही आणि मी सांगू नाही, एवढं मारले. पण होय हो, तुम्ही तर ट्रिपल हिंद केसरी पहिलवान, तुमच्या अंगावर संघच 10 जण आले तर त्या 10 जणांना तुम्ही पिरगाळून ठेवता. एवढी तुमच्याकडे ताकद आहे आणि खुशाल त्यांचा मार खाऊन आला आणि मला इथं वर तोंड करून सांगता, तुम्हाला काय वाटतं की नाही? असं म्हटल्यानंतर तो पहिलवान म्हणला, अगं गप बावळट आहे का काय तू? एकतर माझी कुस्ती 50,000 शिवाय लागत नाही आणि या चोरांना फुकट हा नाही काय माजलोय का काय? म्हणला मी. खा मग दणक, आमचं काय जायचंय? मला सांगा, ट्रिपल हिंद केसरी पहिलवान आहे, एवढी ताकद आहे, पण ती ताकद सार्थक लागली का निरर्थक लागली? निरर्थक लागली. एवढी ताकद असून उपयोग नाही. तसं भगवंताने देह दिलेला आहे, भजनाकरता दिलेला आहे, पण भजन नाही केलं तर या देहाची सुद्धा सार्थकता नाही होणार, निरर्थकता होणार आहे. भगवंताने एवढा मोठा नरदेह आपल्याला दिला, एवढं मोठं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे, पण या आयुष्याचं गड्यावर आपण सोनं केलं पाहिजे. सोनं देवे दिला देह भजन गो माता
देह भजना गोमटा तो या झाला फाटा बादिकेचा. भगवंताने हा देह भजन करण्याकरता दिलाय. एवढा मोठा अनमोल असा नरदेह आपल्याला भेटलेला आहे. हे आयुष्य आपल्याला भेटलेलं आहे. पण या आयुष्याचं आपण गड्या हो सोनं केलं पाहिजे. पण बरेच जण याचं सोनं करत नाही, कोळसा करून ठेवतात. तो ऐका, तुम्हाला सांगतो. एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता. तो लाकूड तोड्या काय करायचा, दररोज जंगलामध्ये जायचा, लाकडं तोडायचा, त्या लाकडाची मोळी बांधायचा, आपल्या खांद्यावर घ्यायचा, घरी चालत चालत यायचा. ती लाकडं उन्हामध्ये वाळवायचा, चुलीमध्ये घालायचा, त्या लाकडाचा कोळसा करायचा. आणि मग कोळसा झाल्यानंतर आपल्या फलटण म्हणा, तरडगाव म्हणा, अशा मोठमोठ्या बाजारपेठांमध्ये 2 रुपये 3 रुपये किलोनं तो कोळसा विकायचा आणि आपला उदरनिर्वाह करायचा. मग एके दिवशी तो लाकूड तोडण्याकरता जंगलामध्ये गेला. तो लाकूड तोड्या ज्या जंगलामध्ये गेला, त्या जंगलामध्ये त्याच राज्याचा राजा शिकारी करण्याकरता आला होता. राजानं धनुष्याला बाण लावला, भात्यातला बाण काढला, धनुष्याला लावला, प्रत्यंशा ओढली. राजाचं पूर्ण लक्ष शिकारीकडे. राजा आता व्याघ्र शिकार करणार होता. राजानं बाण काढून आख लक्ष राजाचं त्या बाणाकडे होतं, शिकारीकडे होतं. राजा आता तो बाण सोडणार, तेवढ्यात त्या राजाचा पाय एका विषारी सापावर पडला. आता विषारी सापावर राजाचा पाय पडल्यानंतर तो साप काय राजाला गुदगुल्या करेल होय? अहो, तो साप त्या राजाला चावणार, तेवढ्यात तो लाकूड तोड्या त्या ठिकाणावरून चाललेला. लाकूड तोड्यानं पाहिलं, अरे नजर चुकीनं राजाचा पाय विषारी सापावरती पडलाय. आणि अर्ध्या मिनिटाच्या आत जर राजानं पाय नाही उचलला तर तो विषारी साप राजाला काय करतोय, चावतोय. आणि तो साप जर राजाला चावतोय तर राजा मरतोय. आणि राजा जर मेला तर या प्रजेचं कसं व्हायचं? कोणाच्या मनात विचार चालू आहे? लाकूड तोड्याच्या. त्या लाकूड तोड्यानं आपल्या खांद्यावरची मुळी खाली टाकली, पळत पळत राजाकडे गेला आणि राजाला ढकलून दिलं. राजाला त्या लाकूड तोड्याचा राग आला. राजा चिडला. राजा म्हणला, मूर्ख आहे का तू? बावळट आहे का? तुला माहितीये का मी कोण आहे? त्यावेळेला लाकूड तोड्याने सांगितलं, राजे साहेब तुम्ही राजे आहेत मला माहितीये, पण पलीकडे बघा आणि मग बोला. राजानं पाहिलं तर साप आहे. लाकूड तोड्यात तू माझा प्राण वाचवला. आता लाकूड तोड्यानं राजाचा प्राण वाचवल्यानंतर त्या राजानं त्या लाकूड तोड्याला बक्षीस देणं हे राजाचं काम आहे. मग राजा म्हणला असेल काय, धर 10 रुपये. नाही हो, राजा काय आपल्यासारखा चिकट नव्हता. राजा त्या लाकूड तोड्याला घेऊन आपल्या राजधानीमध्ये गेला. प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी आला. राजे साहेब बोला. प्रधानजी, आपल्या राज्यामध्ये चंदनाची बाग किती आहे? त्यावेळेला प्रधानजीनं सांगितलं, प्रधानजी आपल्या राज्यामध्ये 2500 एकर चंदनाची बाग आहे. एक काम करा, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 एकराचं बक्षीस पत्र तयार करा, त्याच्यावरती माझा शिक्का मारा आणि सही करण्याकरता कागद माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस काय तलाटीन, ग्रामसेवक आणि तहसीलदार होते का काय? राजा बोले, दल हाले. आणि मग त्या प्रधानजीनं 5 एकराचं बक्षीस पत्र केलं, त्याच्यावर राजाचा ते शिक्का मारला आणि सही करण्याकरता कागद राजाकडे घेऊन आला. राजानं त्याच्यावरती सही केली आणि ती सही करून तो कागद राजानं त्या लाकूड तोड्याला दिला. पण ऐका, एका एकरामध्ये चंदन कसंही लावलं तरी त्याचे 3 कोटी रुपये होतात. किती? 3 कोटी. पण कोणी लावण्याचा प्रयत्न करू नका, असं गुताल बाहेरच निघायचं ना आयुष्यभर. त्याच्यासाठी परवानगी लागते. आता राजानं 5 एकर चंदनाची बाग त्या राजाला दिली, त्या लाकूड तोड्याला दिली. आता एका एकरात कसंही चंदन लावलं तर त्याचं 3 कोटी रुपये होतात. मग 5 एकराचे पैसे झाले किती? 5 त्रिक 15 कोटी. आता मला सांगा, 15 कोटी रुपये त्या लाकूड तोड्यानं राजानं लाकूड तोड्याला दिल्यानंतर त्या लाकूड तोड्याला लाकडं तोडण्यासाठी जंगलात जायची गरज आहे का हो? 15 कोटी रुपये 5 एकराचं चंदनाची बागच राजानं दिली, लाकूड तोडायला जाण्यासाठी जंगलात जायची गरज आहे का? 2 वर्ष निघून गेले आणि 2 वर्षानंतर
पुन्हा तोच राजा त्या जंगलामध्ये आला आणि राजाने पाहिलं, अरे आपण तर मागच्या वेळेस या लाकूड तोड्याला 5 एकर चन्नाची बाग दिलती, त्या लाकूड तोड्यानं या 5 एकराला कंपाऊंड केलंय, शेजारी एक झोपडी बांधली, पण त्या झोपडीच्या कडेला सगळीकडे राखच दिसते. यांनी नक्की 5 एकराचं केलं तरी काय बुवा? मागच्या वेळेस 5 एकर चन्नाची बाग दिली, त्यानं कंपाऊंड केले, शेजारी झोपडी बांधली, पण त्या झोपडीच्या कडेला सगळी राख दिसते. याने 5 एकराचं केलं काय? राजा घोड्यावरून खाली उतरला, त्या लाकूड तोड्याकडे गेला, लाकूड तोड्याला जेहारी घातला. जेहारी लाकूड तोड्या म्हणला, वा साहेब, राजे साहेब, तुमची स्वारी आमच्या घरी. राजे साहेब तुमचे फार उपकार आहेत. तो काय झालं, काय उपकार आहेत? बघा ना राजे साहेब, मागच्या वेळेस तुमची माझी भेट झाली होती, त्यावेळेस 5 एकर चन्नाची बाग तुम्ही मला दिली. दररोज मला लाकड तोडायला जावं लागायचं. सकाळी जेवण केलं तर संध्याकाळी कसे तरी पोट भागायचं, संध्याकाळी जेवायला मिळायचं. मी लाकडं तोडून आणायचो, वाळवायचो, जंगलामध्ये गेल्यानंतर लाकडं आणायचो, चुलीमध्ये घालायचो, कोळसा करायचो आणि शेजारच्या गावामध्ये 2 रुपये 3 रुपये किलोने विकायचो. पण राजे साहेब, आता तुम्ही फार सोपं केलं हो. का रे बाबा, आता काय झालं? बघा ना राजे साहेब, तुम्ही चंदनाची 5 एकर चंदनाची बाग दिली, आता मी त्या बागेमध्येच राहायला गेलो आणि आता लाकडं तोडण्यासाठी दुसरीकडे कुठं जायची गरज नाही. रोज त्या बागेतली 4-5 लाकडं तोडतोय, त्याचं कोळसा करतोय, बाजारामध्ये जाऊन 2-4 रुपयांनी विकतोय. राजा म्हणला, म्हणजे तू अख्खा 5 एकराचा कोळसा केला? हो राजे साहेब, मोजून बघा, 1 दोर जास्त नाही ना, 1 दोर कमी नाही. म्हणजे तू अख्खी 5 एकर चन्नाची बाग जाळली? हो राजे साहेब. राजा म्हणला, एखादी ढपली बिपली आहे का शिल्लक? नाही हो राजे, सगळं 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 जाळून खाक केलं, सगळी राख करून टाकली. अरे पण एखादं लाकूड असेल बघ. त्यावेळेला तो लाकूड तोड्या म्हणला, राजे साहेब, कुऱ्हाडीचा दांडा तेवढा राहिलाय. राजा म्हणला, कुऱ्हाड घेऊन ये. तो लाकूड तोड्या कुऱ्हाड घेऊन आला. राजानं कुऱ्हाड घेतली, त्या कुऱ्हाडीचा दांडा निखळला. आणि काय केलं असेल हो राजानं? तुम्ही असता तर काय केलं असतं? हाणलं असतं. अहो मी तर लय हाणलं असतं. चन्नाचं कोळसं करतय म्हणल्यावर हाणायच्याच लायकीच आहे ना हे. पण ऐका, राजा आपल्यापेक्षा जरा चांगला होता. राजा म्हणला, हाणून नाही जमायचं. राजानं काय केलं, तो जो कुऱ्हाडीचा दांडा होता, ते जे लाकूड होतं, ते लाकूड तोड्याकडे दिलं आणि त्याला सांगितलं, शेजारच्या गावामध्ये एक लाकडाचा व्यापारी राहतोय, त्याच्याकडे जा आणि त्याला म्हणाव, या हातभर दांड्याची किंमत किती होती? तो लाकूड तोड्या त्या व्यापाऱ्याकडे गेला. व्यापाऱ्याला सांगितलं, हे हातभर लाकूड आहे, याचे किती पैसे होते? त्यावेळेस त्या व्यापाऱ्यानं त्या चंदनाचा वास घेतला. मलयागिरी चंदन आहे हे. चंदन सहजासहजी कुठे भेटत नाही. खोल दरीमध्ये, जंगलामध्ये हे चंदन भेटतं. अरे लाकूड तोड्या, हे चंदन तुला कुठं भेटलं? एवढं लाल भडक चंदन, अजून असे किती आहेत तुझ्याकडं? त्यावेळेला तो लाकूड तोड्या म्हणलं, एवढं एकच राहिलंय बाबा, ह्याचेच काय होते ते सांग. त्या लाकूड तोड्यानं त्या व्यापाऱ्यानं सांगितलं लाकूड तोड्याला, हे बघ, एवढ्याचे तुला 10 देतो. 10 किती? 10 रुपये? नाही नाही, एवढ्याचे 10,000 देतो. 10,000. एवढी किंमत ऐकून महाराज त्या लाकूड तोड्याला अटॅकच आला. पण आता उग कीर्तनात कुणाला मारू नये म्हणून मला बी पुढचा दृष्टांत सांगायचा आहे. लाकूड तोड्या पळत पळत त्या राजाकडे गेला आणि राजाला म्हणला, अहो राजे साहेब, एवढ्या हातभर दांड्याचा तो व्यापारी 10 रुपये म्हणतोय. 10 रुपये? 10 रुपये म्हणतोय? नाही राजे साहेब, 10,000 रुपये. 10,000. त्यावेळेला राजा म्हणला, लाकूड तोड्या, कळालं का तुला? राजे साहेब, कळालं हो आता, पण कळून काय उपयोग आहे? का बरं, काय झालं? अहो सगळा कोळसा झाला हो, सगळा कोळसा करून ठेवला. राजा म्हणतो, आतापर्यंत कितीचा कोळसा विकला? लाकूड तोड्या म्हणतो, कसं तरी आता 5 एकरामध्ये 2,500-3 हजार रुपये झालेत. आणि या हातभर दांड्याचं किती होते? याच 10,000 होते. तू लाकूड तोड्या, कळालं का तुला? राजे साहेब, कळलं हो आता, पण आता कळून काय उपयोग आहे? राजे साहेब, पुढचं बोलू नका, द्यायची असेल तर अजून 5 एकर द्या, म्हणजे याचं पण कोळसं करतो का? तुम्हाला काय वाटतंय मी लाकूड तोड्याचं सांगतोय? लाकूड तोड्याचं सांगाय मी इथं उभा आहे का? ऐका तरडगावकर, लाकूड तोड्याचं नाही सांगत, हे तुमचं आमचं सांगतोय. ही 15 कोटी रुपयाची चन्नाची बाग वरच्या राजानं आपल्याला दान दिली. मग या बागेमध्ये आपण चांगले विचार पेरा, चांगली झाडं लावा, चांगली फुलं लावा. ही नरदेह आपल्याला मिळालेला आहे ना, या आयुष्याचा नाश करू नका.
आयुष्य तुम्हाला भेटलेलं आहे, पण या आयुष्याचा नाश करण्याकरता आयुष्य भेटलेलं नाही. नका करू नाश, नका करू नाश, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करो नाश आयुष्याचा. म्हणून सज्जन हो, या संसार रूपी बंधनातून तरुण जाण्यासाठी साधू संत आपल्यावरती उपकार करण्याकरता येतात. म्हणून तुम्ही प्रपंच करा किंवा परमार्थ करा, कोणाच्या वाट्याला प्रारब्धाने काय येईल हे सांगता येत नाही. पण ऐका, मी विनयाने अगदी नम्रपणे सांगू इच्छितो, तुम्ही प्रपंच करा किंवा परमार्थ करा, पण दोन्ही मध्ये एक एक गोष्ट सांभाळा. प्रपंच करणाऱ्यानं काय सांभाळावं आणि परमार्थ करणाऱ्यानं काय सांभाळावं. ऐका, प्रपंच करत असताना आपली परिस्थिती बिघडता कामा नये आणि परमार्थ करत असताना आपली मनस्थिती ढासळता कामा नये. प्रपंच करत असताना परिस्थिती सांभाळा आणि परमार्थ करत असताना मनस्थिती सांभाळा. ऐका, एक अत्यंत श्रीमंत मनुष्य होता. इतका श्रीमंत, त्याच्या घरामध्ये एसी, त्याच्या गाडीमध्ये एसी, त्याच्या ऑफिसमध्ये एसी, अत्यंत श्रीमंत मनुष्य. आणि तो मनुष्य एके दिवशी ऑफिस मधलं काम उरकून संध्याकाळच्या वेळे घरी आला. घरी आल्यानंतर हातपाय तोंड धुतलं आणि जेवणा करता बसला. जेवायला बसल्यानंतर जेवणाला सुरुवात केली. त्यानं पहिलाच घास भाताचा खाल्ला. जसा भाताचा घास खायला सुरुवात केली तसं त्याच्या दाताखाली कर्र असा आवाज आला. म्हणजे काय झाला असेल, खडा लागला. जसा खडा लागला तसं त्या श्रीमंत माणसाने डोळे मोठे केले आणि कोणाकडे पाहिलं. माझ्याकडे काय कारण नाही बघायची, काय मी वाढाय गेलो होतो का तिथं? तिथं स्वयंपाक वाढण्यासाठी आपल्या उपस्थित असलेल्या पत्नीकडे पाहिलं, डोळे मोठे केले, तसाच हात धुतला आणि बेडरूम मध्ये जाऊन झोपी गेला. पण ऐका, त्या श्रीमंत माणसावरती साधू संतांचे संस्कार होते, भारतीय संस्कार त्याच्यावरती होते. एक 8-10 दिवस गेले आणि 8-10 दिवसानंतर तोच श्रीमंत मनुष्य वारीला निघाला. घरी जेवण करत असताना एक खडा लागला म्हणून उपवाशी झोपला. पण तोच श्रीमंत मनुष्य आता वारीला निघालेला आहे. आळंदीवरून पंढरपूरकडे चालत जात असताना त्या श्रीमंत माणसाचा मुक्काम फलटण मध्ये. संध्याकाळची वेळ आहे, दिवसभर चाललेला आहे, भागलेला आहे, थकलेला आहे, शिनलेला आहे, पोटामध्ये कावळे ओरडतायत, भूक लागलेली. अशा अवस्थेमध्ये तो श्रीमंत मनुष्य आहे. संध्याकाळी पालखीतलं कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर सगळी पंगत जेवणा करता बसली. जेवायला बसल्यानंतर पंत्रवळी आली. पंत्रवळीमध्ये सर्व पदार्थ आले. वदनिकवळ घेता श्लोक झाला, पुंडलिकावर देव गजर झाला. आता जेवायला सुरुवात करणार, पण तेवढ्या जोरदार वारं सुटलं. जसं वारं सुटलं तशी शेजारची सगळी माती त्या श्रीमंत माणसाच्या ताटामध्ये गेली. पण ऐका, तरी सुद्धा तो श्रीमंत मनुष्य पोटभर जेवला. भाताचं एक शीत सुद्धा पत्रवळीमध्ये शिल्लक राहिलं नाही. आपला हात धुतला, 2-4 फूट माग सरला, प्लॅस्टिकची पिशवी अंतरली, हाताची उशी केली आणि निवांत झोपला. ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा निघण्याचा नगारा जोपर्यंत वाजत नाही तोपर्यंत रात्रीत एकदा सुद्धा त्याला जाग आली नाही. ऐका, माझा दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. घरी जेवण करत असताना त्या श्रीमंत माणसाला एक खडा लागला तर उपवाशी झोपला. पण तोच श्रीमंत मनुष्य ज्ञानेश्वर महाराजांसारख्या साधू पुरुषांच्या संगतीमध्ये पंढरीनाथाला भेटायला निघाल्यानंतर माती कालवलेला भात पोटभर खातो आणि निवांत झोपतो. सज्जन हो, फरक काय आहे? ऐका, घरी असताना त्या श्रीमंत माणसाची परिस्थिती चांगली होती आणि वारीमध्ये असताना त्या श्रीमंत माणसाची मनस्थिती चांगली होती.
म्हणून सज्जन हो, परस्थिती आणि मनस्थिती या दोन्ही मध्ये माणसानं आपली मनस्थिती चांगली सांभाळावी. विठ्ठल विठ्ठल तुकोबरायांना म्हणलं, अहो तुकोबराय, मानवी देहाची प्राप्ती अवस्थेकरता झाली इथपर्यंत आम्हाला कळालं, पण त्या अवस्थेचं थोडं तरी वर्णन तुम्ही आमच्या समोर करा ना. कारण थोर माणसं कळण्याकरता आपल्याला सुद्धा थोर व्हावं लागतं. मग तुकोबराय, तुमची ती थोरवी, तुमचं ते अलौकिकत्व, संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेलं वेगळेपण आम्हालाही थोडंफार कळू द्या ना. त्यावेळेस महाराज म्हणतात, संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेली अवस्था सांगण्याच्या पलीकडची आहे, ती शब्दानं सांगता येत नाही. संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर माझी वाचा कुंठित पावते, हाच विचार जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. तुका मने वाचा राहिले कुंठित, तुका मने वाचा राहिले कुंठित, तुका मने वाचा राहिले मने वाचा राहिले कुंठित, पुढे झाले तिता समाधान, पुढे झाले तिथ समाधान, सर्व काळ होतो आठवित माने, सर्व काळ होतो आठवित माने, पुढे झाले तिथ समाधान, पुढे झाले तिथ समाधान, सर्व काळ होतो वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन करण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर शब्द ती अवस्था सांगू शकत नाही. ऐका, शब्दामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे. असं म्हटलं जातं, शास्त्रामध्ये 6 प्रमाण सांगितलेली आहेत. त्या 6 प्रमाणांमध्ये सर्वात प्रबल प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण आहे. सर्वात सामर्थ्यशाली प्रमाण म्हणजे शब्द प्रमाण आहे. एवढं सामर्थ्य असणारा शब्द सुद्धा संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन करू शकत नाही. ज्ञानोबराय अमृतानुभवामध्ये म्हणतात की शब्द हा असा आरसा आहे, काचेचा आरसा आपल्याला आपलं रूप दाखवतो, पण शब्दरूपी आरसा आपल्याला आपलं स्वरूप दाखवतो. बाप उपयोगी वस्तू शब्दो, स्मरणदाने प्रसिद्धो, अमृताचा विषदू आरिसाणो. ही शब्दरूपी आरसा आपल्याला आपलं स्वरूप दाखवत असतो. ज्ञानोबरायांची दुसरी एक ओवी ज्ञानोबराय म्हणतात, जे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आन ना उपजे, पाहिजे तेच देखीजे दर्पण आदरे. ज्ञानोबराय म्हणतात, आपण आरशामध्ये जे बघणार आहे तेच आपल्याला दिसणार आहे. एकदा काय झालं, एक 80 वर्षाची म्हातारी बाजारामध्ये गेली. जुन्या काळातली म्हातारी होती आणि बाजारामध्ये गेली. बाजारामध्ये गेल्यानंतर त्या आरसा विकणाऱ्याला ती म्हातारी म्हणते, का रे बाबा, केवढ्याला दिला आरसा? त्यानं सांगितलं, आजी आरसा 50 रुपयाला. आजी जुन्या काळातली होती. आजी म्हणते, अरे लुटाय बसला का काय? हा नको, दुसरा आरसा दाखव. हा केवढ्याला आहे? हा 70 रुपयाला. अहो, ती आजी म्हणते, अरे तू नसत्या किमती वाढवतो, आमच्या काळात 5 रुपयालाच यायचा आणि त्याच्यात तोंड पण चांगलं दिसायचं. त्या आरसा विकणाऱ्यानं विचारलं, होय आजी, किती दिवसापूर्वीची गोष्ट आहे? त्या आजीनं सांगितलं, तरी त्याला 50-60 वर्ष झाली. तो आरसा विकणारा म्हणला, अगं म्हातारी, त्यावेळेस तुझं तोंडच चांगलं होतं,
आता पार तुझ्या गौऱ्या जायची वेळ आली तरी तुला अजून चांगलं दिसावं असं वाटतं. मला सांगायचंय, जे आरशात बघणार तेच दिसणार, आणि जे क्षेत्री जे पेरी जे आपण रानामध्ये जे पेरणार तेच उगवणार. एक जण म्हणला, महाराज तुमचं चुकतंय, पेराल ते उगवतच नाही. म्हणलं कस काय? तो म्हणला, शेंगदाणा पेरल्यावर त्याला टरपल कुठून येतं? भुईमुगाच्या शेंगाला शेंगदाणा पेरल्यावर त्याला टरपल कुठून येतं? शेंगदाण्याला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे. महाराज उत्तर द्या. ते मला हलू न देना. मी म्हणलं देतो उत्तर, पण असं फुकट नाही द्यायचं. म्हणलं मला घरी न्यावं लागेल चहा प्यायला. त्यानं घरी नेलं चहा प्यायला. त्याला म्हणलं मला फक्त चहा आण. हो म्हटला महाराज, फक्त चहा घेऊन येतो. तो गेला आणि असा कपामध्ये चहा घेऊन आला. महाराज हा घ्या चहा. म्हणलं असा नाही, मला फक्त चहा पाहिजे. अहो महाराज फक्त चहाच आणलाय, बिस्किट टोस्ट खारी वगैरे काय नाही. मी म्हणलं कप नाही, मला फक्त चहा पाहिजे. मग म्हणतो महाराज कपाशिवाय चहा कसा येईल? त्याला म्हणलं मग एड्या टरपाल्याशिवाय शेंगदाणे तरी कसे येत्या? म्हणजे जे पेरणार तेच उगवणार, आणि आरशामध्ये जे बघणार तेच दिसणार. म्हणून शब्दरूपी असा आरसा आहे. काचेचा आरसा आपल्याला आपलं रूप दाखवतो, शब्दरूपी आरसा आपल्याला आपलं स्वरूप दाखवतो. पण एवढं सामर्थ्य असणारा शब्द सुद्धा संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन करू शकत नाही. बघा, बोलत असताना जर आपल्या मुखातून एकाचा चुकीचा शब्द गेला आणि समोरच्या ऐकणाऱ्या व्यक्तीला जर त्या शब्दाचा राग आला, तर तो ऐकणारा व्यक्ती शब्दाला कधीच मारत नाही, पण तो शब्द ज्याच्या मुखातून बाहेर पडलाय त्याला मात्र सुट्टी नाही. एवढं सामर्थ्य शब्दामध्ये. शब्दामध्ये किती सामर्थ्य ऐका. एकदा एका माणसाचं डोकं दुखायला लागलं. आता डोकं दुखायला लागल्यानंतर तो माणूस त्याच्या मित्राकडे गेला आणि मित्राला म्हटला, अरे माझं खूप डोकं दुखतंय. काहीही केलं तरी डोकंच दुखायचं राहिना. डॉक्टरांकडे गेलो, गोळ्या घेतल्या, औषधं घेतले, सगळे उपाय केले, पण डोकंच दुखायचं काय राहिना. आता तो मित्रच होता. मित्र विनोदाने चेष्टेने म्हटला, का रे तुझं डोकं दुखतंय? हो म्हटला, खूप डोकं दुखतंय. काही केलं तरी डोकं दुखायचं राहिना. तुझं डोकं दुखायचं कायमचं राहिलं पाहिजे असा एक तुला उपाय सांगू का? तो म्हटला सांग ना. लवकरात लवकर लगेच माझं डोकं दुखायचं राहिलं पाहिजे असा काहीतरी उपाय सांग. तो मित्र म्हटला, ऐक, तुझं डोकं दुखायचं कायमचं राहावं असं वाटत असेल तर माझा उपाय ऐक. उपाय हा आहे की गाढवाच्या पाया पडलं की डोकं दुखायचं राहतं. आता ज्याचं डोकं दुखत होतं तो म्हटला, वा वा, किती सोपा उपाय सांगितला, कर बर पटकन तुझे दोन्ही पाय पुढं. याला म्हणायचं शब्दशक्ती. विठ्ठल विठ्ठल एवढं सामर्थ्य शब्दामध्ये सज्जन हो. पण एवढं सामर्थ्य असणारा शब्द सुद्धा संतांच्या दर्शनानं प्राप्त झालेल्या अवस्थेचं वर्णन करण्याकरता अपुरा आहे. म्हणून न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे, काय वाणू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीतसे. म्हणून तुकोबाराय तिसऱ्या चरणामध्ये स्पष्टपणे सांगून जातात, तुका म्हणे वाचा राहिली कुंठीत, पुढे झाले चित्त समाधान. ऐका, समाधान प्राप्त करण्याचं, समाधान मिळवण्याचं जगातलं एकमेव ठिकाण म्हणजे संत आणि भगवंत. जगाच्या पाठीवर तुम्ही दुसरीकडे कुठेही जा, तुम्हाला सुख समाधान शांती शोधूनही सापडणार नाही. सुखी आणि समाधानी व्हायचं असेल तर एकमेव उपाय म्हणजे संत आणि भगवंत. म्हणून तुकोबाराय सुद्धा म्हणतात, पुढे झाले चित्त समाधान. पण तुकोबाराय मानवी देहाची प्राप्ती भगवंताच्या दर्शना करताय, साधू संतांची अवस्था प्राप्त करून घेण्याकरता या देहाची निर्मिती हे आम्हाला कळालं. पण ती अवस्था प्राप्त झाल्यानंतर अवस्था प्राप्त करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल याचं उत्तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. सर्व काळ होतो सर्व काळ होतो आठवीत आठवीत
आठवीत मनी फिटली ते धनी निकाळी. आम्ही सदा सर्व काळ त्या संतांचं स्मरण करत राहिलो, सदा सर्व काळ त्या संतांचं चिंतन केलं, सदा सर्व काळ त्या संतांचा ध्यास आम्ही घेतला. पण ऐका, आम्ही सदा सर्व काळ त्या संतांचं चिंतन का करावं, संतांचं स्मरण का करावं? ऐका, त्याचं एकच कारण आहे, आपल्या आयुष्याचा शेवटचा श्वास कधी आहे हे कोणाला सुद्धा सांगता येणार नाही, कोणाला सुद्धा माहित नाही. म्हणून एका विद्वानानं गोड प्रश्न केलाय, त्या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही द्याल अशी माझी इच्छा आहे. ऐका, जगामध्ये असं एक ठिकाण आहे, असं एक स्थान आहे की त्या ठिकाणी लाखो लोक राहतात, लाखो करोडो लोक त्या ठिकाणी राहतात, परंतु राहण्याकरता मात्र जागा अत्यंत कमी लागते. त्या ठिकाणाचं नाव काय? असा प्रश्न आहे. मला सांगा काय हो? बरोबर आहे, स्मशानभूमी. लाखो करोडो लोक त्या ठिकाणी राहतात, परंतु राहण्याकरता मात्र जागा अत्यंत कमी लागते. त्या ठिकाणाचं नाव स्मशानभूमी. म्हणून ऐका, शास्त्रामध्ये 7 चिरंजीव सांगितलेले. कोणते कोणते? अश्वत्थामा, बलिर्व्यासो, हनुमानश्च विभीषणः, कृपः परशुरामश्च सप्तैतै चिरंजीविनः. हे जे 7 चिरंजीव सांगितलेले आहेत, परंतु सज्जन हो, मी तुम्हाला 8वा चिरंजीव सांगणार आहे. चिरंजीव या शब्दाचा अर्थ तो कधीच मरत नाही. म्हणून 8व्या चिरंजीवाचं नाव आहे मृत्यू. मृत्यू हा कधीच मरत नाही. म्हणून विनोदानं असं म्हणतात, मृत्यू हा अमर आहे. विठ्ठल विठ्ठल. सदा सर्व काळ त्या संतांचं स्मरण का करावं, सदा सर्व काळ संतांचं चिंतन का करावं? कारण साधू संत तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला सांगतात की जीवन जगत असताना जीवनातला एक क्षण सुद्धा व्यर्थ जाता कामा नये. साधू संत काळाला ओळखून असल्यामुळे, किंबहुना काळाचं वेळेचं महत्व संत यथार्थ जाणत असल्यामुळे ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवाला हे शिकवतात की जीवन जगत असताना जीवनातला एक क्षण सुद्धा व्यर्थ जाता कामा नये. बघा, एखादा 12वीतला विद्यार्थी असू द्या आणि त्या विद्यार्थ्याचा एखादा विषय राहू द्या, एखाद्या विषयामध्ये तो नापास होऊ द्या, त्या 12वीच्या विद्यार्थ्याला विचारावं की एका वर्षाचं महत्व काय आहे. 9 महिन्याचं महत्व प्रसूतीच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या त्या स्त्रीला विचारावं की 9 महिन्याचं महत्व काय आहे. एका महिन्याचं महत्व, महिनाभर काम केल्यानंतर शेवटच्या दिवशी ज्याच्या हातामध्ये पगार मिळतो ना, त्या माणसाला विचारावं की एका महिन्याचं महत्व काय आहे. एका दिवसाचं महत्व त्याला विचारावं की दिवसभर राबल्यानंतर संध्याकाळच्या वेळी ज्याच्या हातामध्ये 300 रुपये मिळतात ना, आणि ते 300 रुपये मिळाल्यानंतर ज्याची घरी संध्याकाळी चूल पेटते ना, त्या गरीबातील गरीब माणसाला विचारावं एका दिवसाचं महत्व काय आहे. एका तासाचं महत्व खटवांग राजाला विचारावं. कोणाला? खटवांग राजाला. खटवांग राजा हा एक प्रतापी, धर्मनिष्ठ, सत्याचं पालन करणारा, दुर्जनांचा संहार करणारा बलवान राजा होऊन गेला. देव आणि असुर यांच्या युद्धामध्ये त्या खटवांग राजाने देवतांना मदत केली होती. त्या खटवांग राजानं त्या असुरांना मारून त्या युद्धातून हाकलून दिलं आणि देवतांची सुटका करून घेतली. देवाची सुटका केल्यानंतर देव त्याच्यावरती प्रसन्न झाले. देवाने त्या खटवांग राजाला सांगितलं, खटवांग राजा, तुला काय हवं आहे? असं विचारल्यानंतर त्या खटवांग राजानं देवाला सांगितलं, देवा मला काही नको, मला फक्त एकच सांग, माझं अजून किती आयुष्य शिल्लक आहे, माझा मृत्यू कधी होणार आहे? असं विचारल्यानंतर देवानं सांगितलं, अरे खटवांग राजा, तुझं आयुष्य फक्त एका तासापुरतं शिल्लक आहे. एक तास उरला खटवांग राजाचे, एक तास उरला खटवांगा रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. खटवांग राजाला देवानं सांगितलं, तू फक्त एका तासापर्यंत जिवंत राहणार आहे, एका तासानंतर तू मरणार आहे, तुझा मृत्यू होणार आहे. असं सांगितल्यानंतर त्या खटवांग राजानं काही क्षण या मृत्यू लोकामध्ये राहून चांगलं कर्म केलं, दान धर्म केलं, सत्य कर्म केलं, भगवंताचं नामचिंतन केलं आणि या त्रैलोक्यामध्ये खटवांग राजानं आपली कीर्ती प्रस्थापित केली. तो खटवा अजरामर झाला आणि या 3ही लोकांमध्ये त्याने आपली कीर्ती प्रस्थापित केली. म्हणून नाथ महाराज
त्यांच्या हरिपाठामध्ये वर्णन करतात। एक तास उरला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली। म्हणून सज्जन हो, एका तासाचं महत्व खटवांग राजाला विचारावं, 2 मिनिटाचं महत्व त्याला विचारावं की ताजमहाल हॉटेलवरती 26/11 अणुबॉम्ब पडायच्या अगोदर ज्या कोणी भाग्यवानानं ते हॉटेल सोडलं असेल, पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहिल्यानंतर आगीची लोळ दिसल्यानंतर त्या भाग्यवान माणसाला विचारावं की 2 मिनिटाचं महत्व काय आहे। 1 सेकंदाचं महत्व त्याला विचारावं की राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये धावत असताना ज्याचा 1 सेकंदा वाचून पहिला क्रमांक येता राहिला ना, त्या स्पर्धकाला विचारावं की 1 सेकंदाचं महत्व काय आहे। आणि म्हणून सज्जन हो, आपण सुद्धा जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाचा विचार करून जीवन जगलं पाहिजे। संत महात्मे काळाला ओळखून असल्यामुळे, काळाचं वेळेचं महत्व संत यथार्थ जाणत असल्यामुळे संत महात्मे तुमच्या माझ्या सारख्या सामान्य जीवाला क्षणाक्षणाला विचार करायला लावतात। क्षणोक्षणा हाची विचार करावया पार भव सिंधू। संत महात्मे काळाचं वेळेचं यथार्थ बंधन पाळून असल्यामुळे संत महात्मे तुमच्या माझ्या सारख्या सामान्य जीवाला शिकवतात की जीवनातला एक क्षण सुद्धा व्यर्थ जाता कामा नाही। पण महाराज, आम्ही सदा सर्व काळ त्या संतांचं स्मरण करत राहिलो, सदा सर्व काळ त्या संतांचं चिंतन केलं, सदा सर्व काळ त्या संतांचा ध्यास घेतला। मग ज्या साधकानं, ज्या वारकऱ्यानं, ज्या महात्म्यानं सदा सर्व काळ संतांचं स्मरण, संतांचं चिंतन, संतांचं नामस्मरण केलं, त्याला काय फल प्राप्त होतं, त्याला काय फल प्राप्त होतं हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात। सर्व सुखी आजी येथेची मुळली, सर्व सुखी आजी येथेची मुळली, सर्व सुखी आजी येथेची मुळली, सर्व सुखी सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे। ऐका, सदा सर्व काळ त्या संतांचं स्मरण केल्यानंतर, संतांचं चिंतन केल्यानंतर होणारा लाभ काय असेल तर त्या अभंगाचं पहिलं चरण आहे। सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे। एकदा सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखाने भगवंताचं नामचिंतन करायचंय। सर्वांनी मोठ्या प्रेमानं त्या भगवंताचं नामचिंतन करा। विठोबा रखुमा, विठोबा रखुमा, विठोबा रखुमा,
सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. ऐका, त्या संतांचं स्मरण केल्यानंतर त्या साधकाला, त्या वारकऱ्याला काय फल प्राप्त होतं, याच्यासाठी शेवटचं रामायणातलं एक उदाहरण तुमच्या समोर सांगतो. ऐका. ज्या वेळेला प्रभू रामचंद्र लंकेकडे निघालेले, झालं असं, प्रभू रामचंद्रांनी वानर सेनेला बरोबर घेतलेलं आहे आणि वानर सेनेला घेऊन प्रभू रामचंद्र लंकेच्या दिशेने चाललेले आहेत. लंकेच्या दिशेने जात असताना मध्येच समुद्र आडवा आला. समुद्र आडवा आल्यानंतर त्या ठिकाणी सेतू बंधनाचं काम चालू झालं. मी असंच हे उदाहरण कीर्तनामध्ये सांगितल्यानंतर एक या विज्ञान युगातील माणूस उभा राहिला आणि कीर्तन झाल्यानंतर मला म्हटला, महाराज, प्रभू रामचंद्रांकडे एवढी मोठी सामर्थ्य शक्ती असताना, एवढं मोठं मनुष्यबळ असताना, एवढी मोठी माणसं असताना, प्रभू रामचंद्रांनी माणसांना बरोबर का नेलं नाही? वानरांनाच का बरोबर नेलं? प्रभू रामचंद्रांनी लंकेकडे जात असताना माणसांना का नेलं नाही, असा प्रश्न केल्यानंतर त्याला मी म्हटलं, अरे, प्रभू रामचंद्र लंकेकडे जात असताना जाण्याच्या अगोदर रामरायांनी लंका गुगल वरती सर्च केली होती आणि इंटरनेट वरती लंका सर्च केल्यानंतर रामरायांच्या असं लक्षात आलं की लंका सोन्याची लंका आहे, तिथं माणसं नको न्यायला, वानरच नेलेली बरी. झालं असं, अख्खी वानर सेना त्या ठिकाणी सेतू बंधनाचं काम चालू झालं. प्रत्येक वानर आपापल्या परीनं आपल्याला जेवढा दगड झेपेल, जेवढा दगड उचलेल तेवढ्या आकाराचा दगड घेऊन प्रत्येक जण त्या सेतू बंधनाच्या कार्यामध्ये सहभागी होतोय, सहभाग दाखवतोय. त्या ठिकाणी सेतू बंधनाचं काम चालू झालं आणि एका झाडावरती दूरवर बसलेल्या खारुताईचं लक्ष त्या सेतू बंधनाकडे गेलं. त्या खारुताईनं पाहिलं की त्या ठिकाणी सेतू बंधनाचं काम चालू आहे. त्या खारुताईच्या मनामध्ये आलं, आपण सुद्धा रामरायांच्या या कार्यामध्ये सहभागी व्हावं. ती भाग्यवान खारुताई पटकन झाडावरून खाली उतरली, तुरु 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 करत समुद्राच्या कडेला गेली. त्या समुद्राच्या कडेला असलेल्या त्या मातीमध्ये त्या खारुताईनं लोळण घेतलं. जी शेजारी माती, त्या मातीमध्ये खारुताईनं लोळण घेतलं. आपल्या अंगावरती जेवढी माती आहे तेवढी माती घेऊन ती खारुताई ज्या ठिकाणी सेतू बंधनाचं काम चालू आहे त्या ठिकाणी गेली. आपलं अंग झटकलं. पुन्हा ती खारुताई समुद्राच्या कडेला आली, आपलं अंग त्या मातीमध्ये माखवलं, त्या मातीमध्ये लोळण घेतलं. आपल्या अंगावरती जेवढी माती आहे तेवढी माती घेऊन पुन्हा खारुताई सेतू बंधनाच्या ठिकाणी गेली. आपलं अंग झटकलं. असं 4-5 वेळेस झालं. 4-5 वेळेस झाल्यानंतर एक मोठाची मोठा दगड घेऊन हनुमंतराय त्या ठिकाणावरून चाललेले. झालं असं, हनुमंतराय सेतू बंधनाकडून माघारी यायला आणि खारुताई सेतू बंधनाकडे जायला एकच वेळ झाली आणि परिणामतः हनुमंतरायांचं लक्ष खाली गेलं नाही, हनुमंतरायांचं लक्ष पायाकडे गेलं नाही आणि शेवटी घडू नये ते घडलं. हनुमंतरायांचा पाय त्या खारुताईच्या शेपटीवरती पडला. जसा हनुमंतरायांचा पाय त्या खारुताईच्या शेपटीवरती पडला तसं त्या खारुताईच्या तोंडातून रक्त बाहेर आलं. ती खारुताई ओरडते. एवढ्यात ती त्या ठिकाणी वानरसेना आहे, पण कुणाचं सुद्धा लक्ष त्या खारुताईकडे गेलं नाही. ती भाग्यवान खारुताई प्रभू रामचंद्रांचं स्मरण करते, रामरायांचं भजन करते, प्रभू रामचंद्रांना विनंती करते. रामरायांना ती खारुताई अर्ज करते, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का वन सिवट हो, मेरा सावला निकट हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. ती खारुताई भगवान प्रभू रामचंद्रांचं स्मरण करते. कोणाचंही लक्ष त्या खारुताईकडे गेले नाही, पण दूरवर बसलेल्या
रामरायांचं लक्ष मात्र त्या खरुताईकडे गेलं. प्रभू रामचंद्र त्या खरुताईच्या जवळ आले. त्या खरुताईची झालेली अवस्था पाहिली. रामरायांनी त्या खरुताईला उचलून आपल्या मांडीवरती घेतलं. त्या खरुताईच्या पाठीवरून हात फिरवला आणि रामराया विचारतात, अगं खरुताई, तुझ्या शेपटीवरती पाय पडला? हो देवा. खरुताईच्या तोंडातून रक्त बाहेर येते तरी सुद्धा ती खरुताई बोलते, हो देवा, माझ्या शेपटीवरती पाय पडला. पण खरुताई, तुझ्या शेपटीवरती कोणाचा पाय पडला त्याचं नाव तरी मला कळू दे. असं म्हटल्याबरोबर ती खरुताई सज्जन हो शांत आहे. खरुताई एक शब्द बोलत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये कितीही संकट आलं ना तरी त्या संकटामध्ये आपली शांतता भंग पावता कामा नये. तिथं तर आपली गुरुभक्ती खरी कसाला लागते. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं तरी आपली शांतता भंग पावता कामा नये. अगं खरुताई, तुझ्या तोंडातून रक्त बाहेर आलेले, इह लोकाची यात्रा संपत आलेली, तुझा प्राण तुझ्या शरीरातून निघून जाण्यासाठी कंठामध्ये येऊन थांबलेला आहे, तुझा जीव व्याकुळ झालेला आहे. सांग ना खरुताई, तुझ्या शेपटीवरती कोणाचा पाय पडला? आता असा प्रश्न केल्यानंतर खरुताईलाच प्रश्न पडला, आता नाव सांगावं तर नाव कोणाचंय? हनुमंतरायाचंय. आणि नाव नाही सांगावं तर विचारणारा कोण आहे? देव आहे, प्रभू रामचंद्र आहेत. खरुताईनं त्या भगवान प्रभू रामचंद्रांना विनंती केली, देवा, तुम्हाला जर द्यायचं असेल ना तर मला फक्त एक वचन द्या. मी ज्याचं नाव सांगेल त्याला तुम्ही शिक्षा करता कामा नाही. रामरायांनी ते वचन मान्य केलं. सांग खरुताई, तुझ्या शेपटीवरती कोणाचा पाय पडला त्याचं नाव तरी मला कळू दे, त्याचं नाव तरी सांग. असं म्हटल्यानंतर खरुताईनं सांगितलं, देवा, माझ्या शेपटीवरती ज्याचा पाय पडलेला आहे तो दुसरा तिसरा कोणाचा नसून माझ्या शेपटीवरती पाय पडलेला आहे तो हनुमंतरायांचा पडलेला आहे. आणि हनुमंतरायांचं नाव ऐकल्यानंतर रामराय तर म्हटलेला, का हा कार्यकर्ता तर आपल्याच पार्टीतला निघाला. हनुमंतराय म्हणजे काय सामान्य देवता नाही. आमचे गुरुजी गुरुवर्य महाराज सांगतात, ज्याच्याबद्दल कधीच लागत नाही अनुमान त्यांचं नाव म्हणजे हनुमान. आपण गणितीय भाषेमध्ये सांगायचं म्हटलं, रामायण वजा हनुमंत बरोबर काय शिल्लक राहिलो? शून्य शिल्लक राहतो, शून्य. हनुमंतरायाशिवाय रामायण पूर्णच होऊ शकत नाही. हो, कोणाला म्हणतात हनुमंत? ऐका, पुरुषार्थाची प्रेरणा देणारं जीवन म्हणजे हनुमंत. यशाचं अतिउच्च शिखर गाठलेली व्यक्ती म्हणजे हनुमंत. युवक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंत. बुद्धी कशी वापरावी हे ज्यांच्याकडून शिकावं ते म्हणजे हनुमंत. आणि आपल्या स्वामीचं काम किती चतुराईनं करावं याचं आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे हनुमंत. हनुमंतराय कोणी सामान्य व्यक्ती नाही. रामराया म्हटले, अगं खरुताई, तुझ्या पायावरती तुझ्या शेपटीवरती हनुमंतरायांचा पाय पडला, पण तू हनुमंतरायांचं नाव मला का सांगत नव्हती? सांग ना खरुताई, तू हनुमंतरायांचं नाव मला का सांगत नव्हती? असा प्रश्न केल्याबरोबर त्या खरुताईनं जे उत्तर दिलं ना ते उत्तर फार गोड आहे. खरुताई म्हटली, प्रभू, मी हनुमंतरायांचं नाव का सांगत नव्हती याचं एकच कारण आहे. खरुताई म्हणते, देवा, उभ्या आयुष्यात तुमचं दर्शन मला कधी झालं नाही. हनुमंतरायांचा पाय माझ्या शेपटीवरती पडला आणि म्हणून मरण प्रसंगाला, अंत समयाला देवा तुमच्या मांडीवर बसण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालं. हेच आयुष्याचं शेवट गोड करण्याचं साधन आहे. याच्यासारखं दुसरं भाग्य कोणतंच नाही. हनुमंतरायांच्या चरणाचा स्पर्श माझ्या शेपटीला झाला आणि मरण प्रसंगाला, अंत समयाला देवा तुमच्या मांडीवर बसण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. संतांच्या चरणाचा स्पर्श झाला आणि अंत समयाला त्या खरुताईला भगवंताचं दर्शन झालं. आणि म्हणून तुकोबाराय सुद्धा सांगतात, हे सगळं सुख जर कुठं असेल, हे जर सुख तुम्हाला उपभोगायचं असेल तर महाराज म्हणतात, सर्व सुखे आजी येथेची ओढली, संतांची देखिली चरणांबुजे. त्या साधू संतांच्या चरणावरती, त्या साधू संतांच्या पायावरती सगळी सुख आहेत. म्हणून महाराज म्हणतात, सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धने येणे काळे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांचे देखिले चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटलिते धनी येणे काळे. तुका म्हणे वाचा राहिली कुंठित, पुढे झाले चित्त समाधान. सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटलिते धनी येणे काळे. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती, भगवान श्री ज्ञानोबाराय श्री तुकोबारायांच्या चरणावरती, पवनसूत हनुमंतराय महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. गुरुवर्य श्री गुरु महाराजांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं, ज्यांच्यामुळे या ठिकाणी